गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया तालुक्याअंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतींनी येथे आज महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सन 2025-26 चे घर टॅक्स प्रथम पावती भरणा केल्यामुळे महाराष्ट्र दिनानिमित्त श्रीमती रोहिणी कैलास रिनायत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। सदरवेळी ग्रामपंचायत टेमनीचे सरपंच श्री योगेश्वर पटले, उपसरपंच शैलेंद्र डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य संदीप बानेवार, उमासिंग उईके, श्रीमती सुषमा पटले, मालती ठाकरे, मालती पटले, कीर्ती भेलावे, रीना किरणापुरे तथा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी देवानंद सोनमने, ग्राम रोजगार सेवक दुर्योधन वंजारी, ओंकार पारधी, रंजित पंडले, योगेश बरेले, प्रियंका नांदने, देवेंद्र रहांगडाले व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मोहन तवाडे, राज्य प्रतिनिधी गोंदिया। योगेश्वर धनलाल पटले, टेमनी ग्रामपंचायत सरपंच, तालुका गोंदिया, जिल्हा गोंदिया। नवीन काय उपक्रम जे चालवत आहे आपली ग्रामपंचायत ते कसं काय आहे? आम्ही 2025-26 ह्या नवीन सत्रात आम्ही ग्रामपंचायत जे करमुक्त झालेले आहेत 25-26 वर्षाचे, त्यांच्या हातून आम्ही 1 मे महाराष्ट्र दिन निमित्त आज त्यांच्या हाताने आज आम्ही झेंडावंदन केलं आणि त्यांना साल सिरफल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। असं येणाऱ्या वेळेस दरवर्षी आम्ही जे नवीन वर्षाचे पहिली कर पावती फाडणार आणि करमुक्त होणार त्यांचा आम्ही सत्कार करू आणि झेंडावंदन त्यांच्या हाताने करू, असं आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं निर्णय घेण्यात आलेला आहे। अजून काय उपक्रम राबवला आहे? आणि आमच्या ग्रामपंचायतचे उपक्रम म्हणजे आम्ही ज्या गावामध्ये कोणाही परिवारामध्ये मृत्युमुखी पडला तर ते आम्ही आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना 1,500 रुपये आर्थिक सहायता म्हणून देतो आणि ज्यांच्या इथे पहिली मुलगी झाली त्यांना आम्ही 1100 रुपये ग्रामपंचायत आपल्या सहायता निधीतून, आपल्या सामान्य फंडातून आम्ही त्यांना पारितोषिक म्हणून 1100 रुपये मुलींना त्यांच्या स्वनिधी वाटप म्हणून पहिल्या मुलीला ज्या परिवारामध्ये पहिली मुलगी झाली त्यांना 1100 रुपये देतो आम्ही प्रोत्साहन म्हणून। आणि येणाऱ्या वेळेस आम्ही आपल्या गावाला स्वच्छता आणि स्मार्ट गाव असं घोषित करण्यासाठी पुरेपूर तत्पर आहो आणि आमची पूर्ण टीम ग्रामपंचायत बावडी आणि आमचे ग्रामविकास अधिकारी पूर्ण आणि गावकरी यांच्यासोबत पूर्ण सहयोग करून आपण महाराष्ट्र लेवलवर आपल्या गावाला पारितोषिक मिळवू असं मी ग्वाही देतो। आणि आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्व जनतेला बुद्ध पौर्णिमाच्या सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देऊन आणि आज आपल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टेमनीमध्ये सहाय्यक शिक्षक श्री भाविस्तले सर यांचा सत्कार ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही साल सिरफल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। आणि आपले भाविस्तले सर सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा यांनी शाळेला आपल्या स्वनिधीतून एक शाळेला आवार गेट म्हणून दिलेला आहे, त्यांच्या शुभ अभिनंदन। मी DP सोनेवाने, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत टेमनी गोंदिया। आज 1 मे महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिवस तसेच बौद्ध पौर्णिमाच्या निमित्ताने सर्व
ग्रामस्थांना शुभेच्छा. आपल्या ग्रामपंचायतने ठरविल्याप्रमाणे 1 एप्रिलला जे व्यक्ती टॅक्समुक्त होतील अशा व्यक्तींचा सत्कार करण्याचा निर्धार करण्यात आलेला होता. त्यानुसार 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त श्रीमती रोहिणीताई रिनाईत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. तसेच ग्रामपंचायतकडून शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यामुळे सर्व गावकऱ्यांना प्रेरणा मिळाली आणि त्याची फलश्रुती अशी की आज पावेतो 69 लोकांनी टॅक्स भरलेला आहे. या भरलेल्या टॅक्समधून गावच्या लोकांना आम्ही 15% मागासवर्गीय अंतर्गत ज्या घरी पहिली मुलगी जन्मते त्या मातेला, भाग्यवान मातेला ₹1100 धनादेशाद्वारे देतो. तसेच ज्या कुटुंबाकडे मृत्युमुखी पडतात त्यांच्या कुटुंबियांना ₹1500 धनादेशाद्वारे देतो. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना 5% अंतर्गत DBTद्वारे त्यांना लाभ भेटवून देतो. काही नवीन उपक्रम राबवणार आहेत आपल्या ग्रामपंचायतला? मी या गावचा उपसरपंच शैलेंद्र बाबूराव डोंगरे. मला पूर्ण टॅक्समुक्त गाव झाल्या पाहिजे. 1 एप्रिलला पूर्ण गावाचे जेवढे टॅक्स पे आहेत यांनी मला विनंती आहे की 1 तारखेला पूर्ण लाईननं आपलं टॅक्स मुक्त करावे.